तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विधान भवनावरती हल्लाबोल आंदोलन केलं जाईल। कापूस आणि सोयाबीन पिकांना योग्य दर मिळावा, नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे पैसे तात्काळ जमा व्हावेत यासह शेतकऱ्यांच्या इतर महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी हे आंदोलन छेडलं जात आहे। शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन रविकांत तुपकर नागपुरात आलेत। सकाळी 9 वाजता शेतकरी अधिवेशनावरती हल्लाबोल आंदोलन घेऊन धडकतील अशी माहिती आहे। त्या आंदोलनासंदर्भात रविकांत तुपकर यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। कापूस व सोयाबीन भावाचा प्रश्न घेऊन रविकांत तुपकर हे आज नागपूरमध्ये दाखल झालेले आहे। ते त्यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना घेऊन आलेले आहे। जर का अवतीभोवती बघितलं तर हे सगळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, कापूस उत्पादक शेतकरी आहे आणि यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी ते विधान भवनावर हल्लाबोल मोर्चा त्यांनी आणलेला आहे। महत्त्वाची गोष्ट की मागच्या अनेक दिवसापासून रविकांत तुपकर विदर्भ असेल महाराष्ट्र पिंजून काढत आहे आणि या भागामध्ये शेतकऱ्याची जनजागृती करत होते। कारण की सोयाबीनचा प्रश्न असेल किंवा कापसाचा प्रश्न असेल, या सगळ्या विषयासंदर्भात आपण त्यांना विचारूया। तुमचा हल्लाबोल मोर्चा विधान भवनावर आहे। सोयाबीन आणि कापसाच्या भावाचा प्रमुख या मोर्चाचा विषय आहे। तुम्हाला किती भाव अपेक्षित आहे, सरकारकडून कशा प्रकारे पिळवणूक होत आहे असं तुमचं म्हणणं आहे? एक तर मुळामध्ये आम्ही नागपुरात आलो तो मोर्चा काढण्यासाठी नाही, आमचं हल्लाबोल आंदोलन आहे। या सरकारनं राज्य सरकारनं आमच्याबरोबर चर्चा केली, मुंबईचं आंदोलन केल्यावर केंद्र सरकारनं आमच्याबरोबर चर्चा केली। जो शब्द बैठकीमध्ये आम्हा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिला त्या शब्दाची अंमलबजावणी होत नाहीये आणि त्याची आठवण करून देण्यासाठी आज आम्ही नागपुरामध्ये विधान भवनामध्ये धडक देणार आहोत। आम्ही विधान भवनामध्ये जाणार आहोत की नागपूरमध्ये जे अधिवेशन होतं ते विदर्भातल्या प्रश्नांवर चर्चा करून न्याय मिळण्यासाठी होत असतं, परंतु दुर्दैवाने सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या अधिवेशनामध्ये ठोस असा काही निर्णय आतापर्यंत झालेला नाहीये। मग हे अधिवेशन फक्त काय हुरड्यापारड्या करण्यासाठी तुम्ही घेता का, मौज मजा करण्यासाठी नागपुरात तुम्ही येता का, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। शेकडो कोटींची तुम्ही या ठिकाणी उलाढाल करता, खर्च करता, हा कशासाठी करता? आमच्या टॅक्स पेमधून पैसा जातो त्याच्यावर तुम्ही मजा मस्ती करता, हे चालणार नाही हे सांगायला आज नागपुरात आलोय। स्वरूप काय तुम्हाला टेकडी पॉईंट देण्यात आलेला आहे, इथनं तुम्ही सरळ टेकडी पॉईंट पण जाणार? आम्हाला कोणता पॉईंट देण्यात आलेला हे माहीत नाही, कारण आमचा काही मोर्चा नाही आहे आणि आमचं काही असं करायचं म्हणून आम्ही करत नाही। लक्षात ठेवा, हा आंदोलनाचा आमचा 5वा 6वा टप्पा आहे। गेले 3 महिने झाले आम्ही रस्त्यावर आहोत। ऑक्टोबर महिन्यापासून ऑक्टोबर नोव्हेंबर हा डिसेंबर 2.5 महिने झाले आम्ही रस्त्यावर आहोत। सरकारला थोडी लाज वाटली पाहिजे, कारण हे सोयाबीन कापूसवाले शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभे आहे। रोज 4 शेतकरी आत्महत्या करतात। आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ झालेली असताना सरकार मात्र सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल आहे। रोम जळत असताना रोमचा राजा जसा बिगुल वाजवत बसला होता तसा महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना सरकार मात्र सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल आहे असं आमचं म्हणणं आहे। आम्ही विधान भवनावर जाणार म्हणजे जाणार। आपण बघू शकतो रविकांत तुपकर नागपूरला पोहोचलेले आहेत। थोड्या वेळामध्ये ते विधान भवन परिसरामध्ये पोहोचणार आहे। तिथे नेमकं काय घडतं हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।